महिला आरक्षण आणि पुनर्रचनेसाठीचं 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमतानं नामंजूर झालंय आणि यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसलाय। विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली आहेत आणि यामुळे लोकसभेत विधेयकाच्या बाजूने सभागृहात 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलंय। सभागृहात एकूण 528 खासदारांनी मतदान केलंय आणि त्यामुळे विधेयकाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी आणखी 54 मतं मिळवण्यात सरकारला अपयश आलंय। दरम्यान 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजूर करून घेण्यात अपयश आल्यानंतर केंद्र सरकारने इतर 2 विधेयके पटलावर मांडण्याआधीच मागे घेतली आहेत। तर मोदी सरकारवर ही नामुष्की आलेली आहे। विधेयक नामंजूर झालेलं आहे आणि त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। या निमित्ताने विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली। 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलेलं आहे आणि त्यामुळे विरोधक हे महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत असा प्रचार आता सरकारच्या वतीने सुरू झालेला आहे। लोकसभेत 2/3 बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलेलं आहे। हे विशेष अधिवेशन यासाठी बोलावण्यात आलं होतं। याच अनुषंगाने आणखी 2 विधेयकं पटलावर मांडण्यात आलेली होती। मात्र या विधेयकाच्या मतदानात बहुमत मिळवण्यात अपयश आल्यानंतर ती 2 विधेयके देखील सरकारकडून मागे घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर आज मोदी सरकारकडून काय पावलं उचलली जाणार, आज केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक पर विचार किए जाए। शुद्धि के अद्यतन मत विभाजन इस प्रकार है। हाँ 298 298, ना 230 230। प्रस्ताव संविधान के अनुच्छेद 368 के उपबंधों के अनुसार सभा की कुल सदस्य संख्या के बहुमत द्वारा तथा सभा के उपस्थित और मत देने वाले सदस्यों के कम से कम 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ। अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है। अतः संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 तथा परिसीमन विधेयक 2026 के संबंध में आगे की कार्रवाई पर निर्णय लेना है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।